श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र पारायण केल्यानंतर आपलं पारायण यशस्वी झालं की नाही, किंवा ते दत्त महाराजापर्यंत पोहोचलं की नाही, स्वामी महाराजापर्यंत पोहोचलं की नाही, हे आपल्याला त्या 7 दिवसांमध्येच समजतं. कारण की त्या 7 दिवसात महाराज आपल्याला असे काही संकेत देतात की ते संकेत पाहूनच आपल्याला समजतं आपलं पारायण महाराजांपर्यंत पोहोचलं आहे. आणि ते संकेत कोणते आहेत तेच मी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामीमय चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे निष्ठा. बघा, तुम्ही पारायण करत आहात आणि पारायण करताना जर का तुम्हाला हे संकेत मिळाले ना, तर समजून जा की तुमचं पारायण दत्त महाराजांपर्यंत, स्वामी महाराजांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यांची कृपा तुमच्यावर झाली आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे त्यांच्यासाठी सोपं असतं ज्यांच्या मनामध्ये खरी श्रद्धा आणि भक्ती व त्यासोबतच विश्वास असतो. कारण की लाखो हजारो भाविकांच्या मनात येतं की आम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावं, पण त्यातील काही जणच पारायण करू शकतात. कारण की महाराजांनी स्वतः त्यांना निवडलेलं असतं पारायण करण्यासाठी. त्यामुळेच तुम्ही पारायण करत असाल ना, तर सगळ्यात पहिलं स्वतःला नशीबवान समजा की महाराजांनी तुम्हाला निवडलेलं आहे पारायण करण्यासाठी. एकतर सगळ्यांच्या मनात येत नाही की आम्ही पारायण करावं, आणि मनात आलं तरी सगळ्यांकडून होत नाही. अगदी निवडक लोकांकडूनच पारायण, श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण होतं. त्याच्यामुळे जे पारायण करतात ना, ते खरंच खूप नशीबवान असे आहेत. पण त्यांच्या मनामध्ये प्रश्न काय येतात की आम्ही तर पारायण करतोय, पण आमचं पारायण महाराजांपर्यंत पोहोचतंय की नाही. आणि त्यासाठीच महाराज आपल्याला काही संकेत देतात. आणि ते संकेत कोणते, तर सगळ्यात पहिला संकेत म्हणजे तुम्ही पारायण करत असताना आपल्या बोलण्यात आणि वागण्यात फरक पडतो. बघा, पारायण करण्यापूर्वी जे तुम्ही आणि पारायण करण्यानंतरचे तुम्ही, त्यामधला फरक तुम्हाला जाणवेल. इवन माझ्या बाबतीत सांगते, मला असं म्हणजे मी काही खूप लोकांची निंदा करत नव्हते किंवा काही नाही, पण दुसरं मला काही सांगत असेल तर हसून घ्यायचे की बाबा हा, त्याने काही सांगितलं की मग मी पण त्याच्यावरती हसायचे. पण जेव्हा मी श्री गुरुचरित्र पारायण केलं ना, त्यानंतर माझ्या जवळ येऊन कोणी निंदा जरी करू लागलं ना, तरी मी त्याला सांगते की बाबा नाही, आपल्याला काही अधिकार नाही आहे कोणाचं निंदा करण्याचा. आपलं मन बदलतं, लोकांबद्दल विचार करण्याची, लोकांबद्दल आपण वाईट विचार बंद करतो. किंवा कोणी करतही असेल ना, तरी आपण त्याला सांगतो की कोणाची निंदा करायची नाही आहे. मन परिवर्तन होतं सगळ्यात पहिलं श्री गुरुचरित्र पारायण करताना. आणि तुमच्या सोबत देखील असं झालं असेल, किंवा तुम्ही बघा, तुम्ही करताना पारायण तुम्ही इतर कोणाची निंदा करणार नाही आणि तुम्ही ऐकूनही घेणार नाही कोणाबद्दलही वाईट. हा सगळ्यात पहिला फरक तुम्हाला जाणवेल. त्याचसोबत तुमचं मन स्थिर होतं, मन शांत होतं. तुमचं पहिलं म्हणण्यासारखं चलविचल म्हणजे कधी इकडे असायचं, कधी तिकडे असायचं, काय करू काय नाही करू. प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रेस यायचा की आता हे कसं होईल, काय होईल. पण आता असं होतं ना की सारखं स्वामींचं नामस्मरण करत राहतो, दत्त महाराजांचं नामस्मरण करत राहतो आपण पारायण करताना. एकदा पारायण झालं की, आणि त्यामुळे मग आपल्या मनाला एक शांती लाभते. पहिलं मन शांत नव्हतं, पण पारायण केल्यामुळे आपलं मन शांत होतं, स्थिर होतं. ह्या 2 गोष्टी झाल्या. आता तिसरी गोष्ट, कोणता संकेत आहे तुम्हाला तिसरा, तो म्हणजे आपण अचानक झोपलेलो असो किंवा जागे असो, शांत बसलेलो असो ना, थोडे जरी डोळे मिटले ना की लगेच स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा एक हसरा फोटो तुमच्या समोर येतो. आणि तो फोटो पाहून असं वाटतं की ते साक्षात तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. ते म्हणत आहेत की तू घाबरू नकोस, तू कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस, मी आहे तुझ्यासोबत, माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे. असे संकेत तुम्हाला जाणवू लागतात. आणि चौथा संकेत म्हणजे सारखं आपण इकडे कुठेही चाललो, घरात फिरत असो, बाहेर जाऊ, कुठेही जाऊ, असं वाटतं की आपल्यासोबत एक अदृश्य शक्ती आहे किंवा स्वामी महाराजांनी, दत्त महाराज आपल्या सोबत आहेत. तुम्ही
म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टीची भीतीच वाटत नाही. कुठेही असू द्या आपण, नेहमी वाटत राहतं की आपल्या सोबत दत्त महाराज आणि स्वामी महाराज आहेत आणि ते तुम्हाला सांगतायत की आता तू घाबरायचं नाही, भ्यायचं नाही, मी आहे तुझ्या सोबत. त्यानंतरचा संकेत म्हणजे आपण लोकांकडून अपेक्षा करणं सोडून देतो. आपल्याला पहिलं कसं की कोणतीही गोष्ट पाहिजे असेल की आपण कोणाकडे तरी मागणार किंवा कुठलेही आपलं डिस्कशन असू द्या आपण त्यांच्यासोबत करणार आणि आपली एक्सपेक्टेशन काय असणार की त्याने आपल्याला साथ द्यावी. पण तुम्ही श्री गुरुचरित्राचं पारायण जर केलं ना, तर तुम्हाला एक दृढ विश्वास निर्माण होणार, एक तुमच्यामध्ये आत्मविश्वास येणार की मला स्वामी महाराज दत्त महाराज कधीच काही कमी पडू देणार नाही आहेत. तुम्हाला जे हवं आहे ते स्वामी महाराज दत्त महाराज तुम्हाला देतील. हा एक आपल्यामध्ये एक वेगळीच एनर्जी, एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं ना, तुमचं मन आपोआप शुद्ध होतं. तुमच्या मनातील वाईट विचार, निगेटिव्हिटी ऑटोमॅटिकली बाहेर जाते. तुमच्या मनात अगोदर जरी येत असेल ना की माझ्याकडून कसं होईल, पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पारायणाला बसता ना, दत्त महाराज स्वामी महाराज तुम्हाला स्वतःहून ती शक्ती देतात आणि तुमच्याकडून ते पारायण घडवून आणतात. अजून खूप असे बरेच संकेत आहेत, प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात, पण मला आलेले अनुभव किंवा मला माहिती असलेले अनुभव मी तुम्हाला शेअर करत आहे. त्यासोबत अजून एक म्हणजे अनुभव येतो तो म्हणजे आपल्याला रोजच्या कामामध्ये यश मिळतं. पहिलं कधी कधी काय व्हायचं की आपण कुठलंही काम हाती घेतलं ना, तर एकतर आपला आत्मविश्वास कमी व्हायचा की मी हे करू शकतो का नाही, त्यामुळे ते काम मार्गी लागत नव्हतं. पण तुम्ही श्री गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर बघा, तुम्ही कुठलंही काम हाती घ्याल ना, पहिला तुम्हाला आत्मविश्वास निर्माण होईल की नाही हे काम माझ्याकडून होणार आणि ते काम नक्की तुमचं पार होणार, कारण की तुम्हाला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे तुम्ही हाती घेतलेलं कोणतंही काम मार्गी लागतं. बघा, श्री गुरुचरित्र पारायण, श्री गुरुचरित्र हा फक्त ग्रंथ नाही आहे, ते ना खूप लोकांचं जीवन बदललं आहे या श्री गुरुचरित्र ग्रंथाने. त्याचं पारायण करणं, मी म्हटलं तसं इतकं सोपं नाही आहे, पण कठीणही नाही आहे. जो करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. खूप असे संकेत आहेत जे स्वामी महाराज दत्त महाराज तुम्हाला देत असतात आणि तुमचं पारायण यशस्वीरित्या पार पाडण्याचं काम देखील तेच करत असतात. फक्त मनामध्ये असावी लागते ती जिद्द, इच्छा, भक्ती आणि श्रद्धा. आणि बघा, तुम्हाला नक्की नक्की अनुभव येतील या गोष्टींचे. त्यामुळे मी सांगेल, जीवनात येऊन एकदा तरी पारायण म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण नक्की करा. बघा, तुम्ही जर श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं ना, तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही थोडासा वेळ द्या आणि नक्की श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करा. खूप नियम आहेत. एक धान्य खावं लागतं, गादीवर झोपायचं नसतं, खाली झोपावं लागतं, बाहेरचं खायचं नाही, विटाळ, पाळी, सुतक असे बरेच काही नियम आहेत. पण 7 दिवस तुम्ही ते नियम पाळू शकता. तुम्ही एक धान्य खाऊ शकता आणि तुम्ही हे पारायण करू शकता. फक्त मनामध्ये स्वामींचं आणि दत्त महाराजांचं नाव घ्या आणि एकदा या पारायणाला सुरुवात जर तुम्ही केली ना, तर मी सांगते तुम्ही नक्की मनाने हे पारायण दरवर्षी काय वर्षातून 2, 4, 6 वेळा कराल. एवढी ताकद येते एकदा का हे पारायण केलं तर. आपलं मनाचे शुद्धीकरण होते आणि मनातील आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे मी परत सांगेल, नक्की करा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण.